स्टार्ट करतो. हां, तो याच्यामध्ये काय होतं बघा की आपल्याला दोन इक्वेशन भेटले होते. सो मी ॲडिंग केलं इक्वेशन 1 आणि 2चं. ओके, ॲडिंग केल्यावरती काय होईल, इथं ए बार प्लस बी बार आहे आपल्या लेफ्ट साईडला, ए बार प्लस बी बार इज इक्वल टू, आता राईट हँड साईडला काय राहिलं, इथं मायनस डी बार आणि प्लस डी बार झाला कॅन्सल, म्हणजे इथं राहिला सी बार प्लस सी बार, सी बार प्लस सी बार काय होईल 2 सी बार. ठीक आहे, म्हणजेच सी बारची व्हॅल्यू किती आली रे मग माझी, सी बारची व्हॅल्यू येईल ए बार प्लस बी बार, 2 डिवाइड होईल त्या बाजूला, म्हणजे त्याचं आन्सर आलं ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. हे झालं पहिलं आन्सर. काय काढायचं होतं आपल्याला, सी बार इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बार आला. ओके, आता डी बार काढायचं आहे. तसंच डी बार काढण्यासाठी काय करायचं आहे, हे दोन इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करा किंवा सी बारची व्हॅल्यू इथं पुट करा, वी गेट द आन्सर. ठीक आहे, मी काय करतो, दोन इक्वेशन सबस्ट्रॅक्शन करतो. दॅट इज सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ओके, लेफ्ट हँड साईडमधून लेफ्ट हँड साईड मायनस होईल, म्हणजे ए बार मायनस बी बार इज इक्वल टू, सांगा रे राईट हँड साईड काय होत्या, ए बारची सी बार मायनस डी बार आणि इकडं सी बार प्लस डी बार, सी बार मायनस डी बार. ओके, मायनस सी बार प्लस डी बार, म्हणजे ए बार मायनस बी बार इज इक्वल टू, ओपन करा हे ब्रॅकेट, सी बार मायनस डी बार मायनस सी बार, हे मायनस ए प्लस परत मायनस डी बार, सो प्लस सी बार मायनस सी बार कॅन्सल, इथं राहिला मायनस 2 टाइम्स डी बार, दिस इज अ ए बार मायनस बी बार. मला डी बार लागतोय, सो डी बार इज इक्वल टू काय होईल, -2 इकडं पाठवून द्या. ओके, म्हणजे मायनस इन ब्रॅकेट ए बार मायनस बी बार डिवायडेड बाय 2, मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावरती डी बारचा आन्सर काय होईल रे, बी बार होईल प्लस, ए बार होईल मायनस डिवायडेड बाय 2. दीज आर द आन्सर्स. ओके, दोन ट्रायंगल दिले होते, सी बार आणि डी बारची व्हॅल्यू मला ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये काढायची होती. सो या वेने मी ते फाइंड आउट केलं. ओके, समजलं सगळ्यांना. ओके ओके गुड, ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3. In A B C D E F, if A B C D E F is a regular hexagon, show that regular म्हणजे all sides and angles are equal. Show that AB bar plus AC bar, इथं लिहितो मी काय आपल्याला शो करायचं आहे, AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस AE बार प्लस AF बार is equal to 6 times AO bar, where O is center of the hexagon. Center of the hexagon. ओके, सो बघा आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह होणार आहे. एक रेग्युलर हेक्सागॉन मी अगोदर ड्रॉ करतो. ओके, सपोज इज अ रेग्युलर हेक्सागॉन. ओके, याला मी नाव देतो, दिस इज सपोज पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी, पॉईंट ई अँड पॉईंट एफ. आता मी तुम्हाला सांगितलं बघा की प्रॉब्लेममध्ये जसं तुम्हाला वेक्टर दिलेत, जे विचारलं आहे त्याच डायरेक्शनने आपल्याला काय करायचे, म्हणजे त्याच वेने आपल्याला डायरेक्शन द्यायचे असतात. ओके, सो काय काय दिलं बघा, ए बी बार म्हणजे ए पासून बी इकडं. नेक्स्ट कोण आहे ए सी बार, आता तुम्हाला ए आणि सी जॉईन करावं लागेल. ओके, सो जॉईन करतो मी, हा झाला ए सी बार. नेक्स्ट ए डी बार, आता ए पासून डी जॉईन करू.
ओके, हा झाला तुमचा ए डी बार. त्यानंतर एई बार, ए पासून ई जॉईन करा. जर तुम्ही व्यवस्थित जर ड्रॉ केला ना हेक्झागॉन तर एई स्ट्रेट लाईन येईल, डायरेक्ट स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे व्हर्टिकल लाईन, व्हर्टिकल स्ट्रेट लाईन. एई बार, ठीक आहे. आणि ए एफ बार, हे बघा इथं आला समजा तुमचा ए एफ बार. ओके, त्यानंतर ओ हा सेंटर आहे. आता ए पासून हे बघा याचा डायगोनल कोणता आहे हा हेक्झागॉनचा, एक तर मी एफ पासून सी जॉईन केला किंवा ए पासून डी जॉईन केला. ओके, सो इथलचा जो पॉईंट आहे हा इट इज अ सेंटर, दॅट इज अ ओ. आणि मला प्रूव्ह करायचं हे सगळं किती असणार आहे, 6 टाइम्स ए ओ बार. ओके, मी 1 बाय 1 ट्रायंगल तुम्हाला सांगत जाईल. आता तुम्हाला माहिती बघा की रेग्युलर हेक्झागॉन आहे याच्यामध्ये ऑपोजिट साईड असतात ना, ऑपोजिट रेग्युलर याचा मिनिंग की सगळ्या साईड्स तुमचे सेम आहेत, ऑल अँगल्स आर सेम आहेत. ओके, सो याच्या ज्या ऑपोजिट साईड ज्या असतील ते ऑपोजिट साईड पण कशा असणार आहेत, पॅरलल तर असणारच आहेत, बट दे मस्ट बी इक्वल. ओके, बघा 1 बाय 1. आता मी लेफ्ट हँड साईड घेतोय, कॉन्सन्ट्रेट करा फक्त 5 मिनटं मोजून, तुम्हाला हा प्रॉब्लेम कळून जाणार आहे. लेफ्ट हँड साईड ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार इज इक्वल टू, सगळ्यात अगोदर बघा हा ए डी बार. ओके, त्याला मी बॉक्स करतो इथं, ए डी बार. आता ए डीचा हा, ए डी म्हणजे डायगोनल आहे बघा डायरेक्टली त्या हेक्झागोनची, त्याचा ओ हा सेंटर आहे बरोबर. अगोदर मी त्यालाच काय करतो, ए ओमध्ये कन्वर्ट करतो, किंवा असंही करू शकतो आपण, अगोदर सगळ्यांना ए डीमध्ये आणू आणि ए डी म्हणजेच काय ए ओच्या डबल आहे, सो तसंही करू शकतो. ओके, मला वाटतं आपण त्याच वेने जाऊया. आता अगोदर बघा मला सगळे आन्सर ए डीमध्ये आणायचे आहेत. आपल्याला काय काय माहिती आहे, ए बी बार माहिती आहे, ए सी बार माहिती आहे इथं बरोबर. मला माहीत व्हायला पाहिजे बघा इथं डी सी बार. इफ आय फाइंड आउट द डी सी बार, जर मला डी सी बार जर भेटला तर मला डायरेक्टली ए सी बार प्लस डी सी बार काय लिहिता येईल, ए डी बार लिहिता येईल. ओके, आता डायग्राममध्ये बघून सांगा की डी सी बार हा एक्झॅक्टली पॅरलल आणि इक्वल टू कोणाला आहे रे, डायग्राममध्ये बघून सांगा. हा जो सी डी बार दिसतोय तुम्हाला, हा सी डी बार, सी टू डी, हा सी डी बार हा एक्झॅक्टली इक्वल आणि पॅरलल कोणाला आहे, ए एफ बार. कोणाला आहे, ए एफ बारला. बघा ना रे, हा सी डी बार इक्वल टू काय येईल डायरेक्टली ए एफ बार. प्रॉब्लेममध्ये मला ए एफ बार दिलेला आहे, दिसतो का ए एफ बार, हा प्रॉब्लेममध्ये मला ए एफ बार दिलेला आहे, सी डी बार नव्हता. सो मी काय करतो, मला ट्रायंगल ऑफ व्हेक्टर ॲडिशन वापरायचं आहे ना, ए सी बारला मी ॲज इट इज लिहिलं, समज दिस इज ए सी बार, आणि ह्या स्टेपला मी अगोदर काय करतो, ए एफ बारला सोबत लिहितो. ठीक आहे, कोणाला लिहिलं बघा इथं मी ए सी डी, हा बघा ट्रायंगलला पण मार्क करून घेतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला कोणता ट्रायंगल वापरायचा आहे. हा ट्रायंगल, हा मी ट्रायंगल वापरणार आहे, दिसला का आता. याच्यामध्ये ए सी ए, सी डी ए, ई डी ए, मी तुम्हाला क्लिअर केलं, मी सगळे आन्सर ए डीमध्ये आणणार आहेत. ओके, मग त्यासाठी मला ए सी होता आणि सी डी लागत होता, मग सी डी एक्झॅक्टली ए एफला पॅरलल आहे, म्हणून मी काय केलं, अगोदर इथलचा ए सी आणि इथलचा ए एफ यांना सोबत लिहिलं बरोबर. राहिलेले 2 वेक्टर कोणते आहेत, ए बी बार आणि ए ई बार, मग यांना लिहिलं आणि शेवटी लिहिलं हा ए डी बार, ज्याला मी बॉक्स केला होता. ओके, नाव ए सी बारला मी ॲज इट इज ठेवलं आणि ए एफ बारच्या जागेवरती काय लिहायचं आहे मला, ए एफ बारच्या जागेवरती मला लिहायचं आहे सी डी बार. करेक्ट का बरोबर, आत्ताच तुम्ही सांगितलं ना मला सर ए एफ बारच्या जागेवरती काय लिहा, सी डी बार लिहा. ओके, त्यामुळे मी लिहिला. ओके बरोबर. आता परत बघा, आता इथं ए बी बार आहे. ओके, आणि आपल्याकडे ए ई बार पण प्रेझेंट आहे, ए ई बार आपण इकडे ट्रान्सफर केला, मला आणखीन ए डी बार लागतो. ए डी बारसाठी आपल्याकडे ए ई बार आहे, सो हा ए ई बार प्लस ई डी बार असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, ए ई बार प्लस ई डी बार. मग मला सांगा रे, ई डी बार तुम्हाला कसा भेटेल रे, हा जर मी ए ई बार प्लस ई डी बार केलं तर मला ई डी बार भेटेल, कळतं आहे रे. हा मला ई डी बार मला सांगा कोणाला पॅरलल आणि इक्वल आहे, डायग्राममध्ये बघून सांगा, ई डी बार हा कोणाला इक्वल आणि पॅरलल आहे. मी क्वेश्चन रिपीट करतो, ई डी बार दिसला का तुम्हाला, हा ई टू डी, ई डी बार हा कोणाला पॅरलल आणि इक्वल आहे.
कोणत्या वेक्टरला? एडी बारला. एबी बारला. ए बी बारला. ए हा बी बार. कोणाला आहे? ए बी बारला आहे. म्हणजे इथलचा जो ए बी बार येणार आहे, ह्या ए बी बारच्या जागेवरती मी काय लिहू शकतो? ईडी बार. ओके, पुढचा ए बार ॲज इट इज आणि लास्टचा एडी बार पण ॲज इट इज. ओके, हे बघा ह्या स्टेपला काय काय केलं तुम्हाला सांगतो बघा. मी रिअरेंज केल्या टर्म्स. ओके, ए आपला शेजारी घेतलं ए सीच्या, त्यानंतर हा ए बी आणि ए सोबत लिहिले आणि एडीला लास्टला दिलं. पुढच्या स्टेपला मी काय केलं, इथं मी मार्क केलंय बघा त्यासाठी, त्याच्या अंडरलाईन केली खाली. एफ बारच्या जागेवरती मी लिहिला सी डी बार आणि ए बी बारच्या जागेवरती मी लिहिला ईडी बार, कारण ते इक्वल आणि पॅरलल वेक्टर्स आहेत, इक्वल आहे डायरेक्टली, त्या जागेवर तुम्ही ते लिहू शकता. ओके, आता मला सांगा ए बी बार प्लस सी डी बार ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन, सांगायचं आन्सर काय येईल? ए सी बार प्लस सी डी बार, एडी बार. ए बी म्हणलो, ए सी बार प्लस सी डी बार, याचा आन्सर काय येईल? एडी बार. करेक्ट, प्लस करेक्ट करेक्ट. आता मला सांगा ईडी बार, ई डी बार प्लस ए बार, हे बघा इथं आहे, हे बघा हा इथं एडी बार आणि हा ए, बरोबर ना? तुम्ही ए ला अगोदर पण लिहू शकता. एडी बार. परत काय एडी बार आणि शेवटी आपल्याकडे एक एडी बार आहेच. एडी बार. ओके, 3 एडी बार. यस, किती टाइम झाला एडी बार? 3 एडी बार. 3 एडी बार. करेक्ट करेक्ट, हा झाला 3 टाइम्स एडी बार. बरोबर. बट एडी बार हा कोणाचा डबल आहे रे? ओ हा सेंटर पॉइंट आहे ना, हा ओ हा सेंटर पॉइंट आहे. जर एडीची लेंथ जर समजा टोटल 4 सेंटीमीटर असेल एडी, तर मला सांगा एओ काय असेल रे? 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर. म्हणजे एडी बारच्या जागेवरती काय लिहू शकतो? 2 टाइम्स एओ बार. मग 3 into 2 किती रे? 6 एडी बार. 6 एओ बार. This is एओ बार. 6 एओ बार. दिस इज रिक्वायर RHS. असं तुम्हाला लागत होतं बघा आन्सर मध्ये. ओके, आलं का आन्सर? 3 मार्काचा क्वेश्चन आहे बघा, जास्त मोठा नाही आहे. याच्यामध्ये काय काय वापरलं त्यासाठी मी इकडे लिहितो बघा. तुम्ही ए बी बार, चला पेनचा कलर चेंज करून इथं लिहून ठेवतो तुमच्यासाठी की आपण काय काय एक्झॅक्टली इथं प्लेस केलंय. ए बी बार इज इक्वल टू आपण वापरला ईडी बार. ओके, त्यानंतर ए एफ बार हा दिला होता, याच्या जागेवरती वापरला मी सी डी बार. बस एवढे 2 चेंजेस केले. आणि एडी बार जो होता हा एओच्या डबल होता, 2 टाइम्स एओ बार. ओके, एवढे 3 फॉर्म्युले फक्त वापरले. एकदा बघा मी कसं अरेंज केलंय, बघून घ्या एकदा, आणि कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. चला मी तुम्हाला 2 मिनिटं टाइम देतो. सीट, आणि जर काही डाऊट असेल तर लगेच मला तुम्ही विचारू शकता. Yes, any doubt? नो डाऊट सर. ओके, घ्यायचा पुढचा क्वेश्चन मग. ओके, मला आज थेरम स्टार्ट करायची होती पहिली याची, बट आता आपल्याकडं एक 10-1 मिनिटाचा टाइम राहिला आहे बघा. चला प्रॉब्लेमच घेऊ मग याच्यावरचं एक अजून, आहे का नाही? ओके, चालेल. बघा 3 मार्काचा क्वेश्चन सोपा होता. याच्यावरतीच एक प्रॉब्लेम घेऊया आपण आणखीन एक, नंबर 4. ओके बस, क्वेश्चन एकच मिनिट, मी क्वेश्चन इथं बघतो. So question is ABCDE is a pentagon. ABCDE
is a pentagon, then the resultant of the vectors किंवा असेल then show that क्वेश्चन असा आहे then show that AB bar plus AE bar plus BC bar plus DC bar plus ED bar plus AC bar is equal to 3 times AC bar is equal to 3 times AC bar. हे प्रूव्ह करायचं बघा. आता पेंटागॉन आहे. ओके, लास्ट स्टेजमध्ये आपण हेक्सागॉनचा प्रॉब्लेम बघितला. चला मी इथं डायग्राम ड्रॉ करतो बघा पेंटागॉनची. Okay, suppose this is a pentagon. Okay, suppose याला मी नाव दिलं इथं A, this one is a B, C, D आणि E. ओके, प्रॉब्लेम मध्ये जसे आपल्याला हे दिलेत बघा वेक्टर त्याच वेळेने तुम्हाला घ्यायचं आहे. सो काय काय दिलंय बघा. ए बी बार तीच डायरेक्शन घ्यायची, प्रॉब्लेम मध्ये जी डायरेक्शन दिली तीच. सो A to B ए बी बार. नेक्स्ट दिला ए ई बार, हे बाई इथं इकडं ए ई बार. नेक्स्ट बी सी बार, कुठे बी सी हे बाई इथं आहे बी सी बार, डायरेक्शन सेम. नेक्स्ट आहे बघा डी सी बार, डी कडून सी म्हणजे खाली येईल बघा डायरेक्शन खालच्या बाजूला डी सी बार. नेक्स्ट ई डी बार, ई टू डी हा झाली ई डी बार. नेक्स्ट ई डी ए सी बार, तुम्हाला ए सी जॉईन करावं लागेल. मी ए टू सी जॉईन केला, हा झाला ए सी बार. आणि आपल्याला आन्सर पण कोणाच्या फॉर्ममध्ये काढायचं आहे, आन्सरसुद्धा आपल्याला ए सी बारमध्ये काढायचं आहे. ओके, चला मी घेतो इथं आता लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय दिलं आहे ए बी बार प्लस ए ई बार प्लस बी सी बार प्लस डी सी बार प्लस ई डी बार प्लस हा ए सी बार. चला ए सी बारला ॲज इट ठेवतो. सगळ्यात अगोदर आहे ना मी जो ट्रायंगल मार्क करतोय तो बघा रे, हा पहिला. याच्यामध्ये ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन येईल, बरोबर आहे. कोणते दोन वेक्टरचा आहे तो, ए बी बार आणि कोणता बार, बीसी बार, बीसी सगळ्यांना. हां, ए बी बार प्लस बी सी बार, यासाठी मी दोघांना सोबत ठेवलं. बाकीचं लिहून टाका ॲज इट इज. ए ई बार त्यानंतर डी सी बार प्लस ई डी बार प्लस ए सी बार ॲज इट इज. ठीक आहे, मग ह्या दोघांची ॲडिशन ए बी बार प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार काय होईल, हा ए सी बार होईल. ओके, हा झाला ए सी बार. आता ए ई आणि डी सी आणि ई डी हे तिघ जण बघा, कारण हा पण ए सी बार आहे. चला याला पण मी काय करतो सुरुवातीला लिहून घेतो, म्हणजे ए सी प्लस ए सी झाला इथं. आता ए ई प्लस डी सी दिसतंय का तुम्हाला, ए ई प्लस डी सी हे दोघं जण. ए ई प्लस डी सीने तुम्हाला काय आन्सर भेटेल रे, ए ई प्लस डी सी कोणता वेक्टर भेटेल, अवघड आहे. हा ए ई बार मी त्याला बॉक्सच करतो. चला ए ई बार प्लस डी सी बार याने तुम्हाला कोणता वेक्टर भेटेल, ए सी बार, ए सी बार. परत सांगतो, ए ई प्लस ई डी दिसला का डायग्राम मध्ये तुम्हाला. चला मार्क करतो, ए ई प्लस ई डी ह्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर काय असेल, एडी बार. करेक्ट, स्टार्टिंग ए पॉइंट आणि ए बी पॉइंट कोणता वेक्टर असेल, ए डी बार. कोणता, ए डी बार. सो ए ई बार प्लस डी सी बारच्या जागेवरती मी काय लिहू शकतो,
एडी बार. ओके, याला पण बॉक्स करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचा आन्सर ह्या बॉक्समध्ये इथं. ओके, पुढचा ईडी बार ॲज इट इज. आता बघा, ए सी बार प्लस ए सी बार 2 टाइम्स ए सी बार, बरोबर आहे. आता मला सांगा ह्या दोघांची ॲडिशन काय येईल रे? एडी बार प्लस ईडी बार. हे बघा इथं एडी आहे आणि ईडी कुठे? अरे अरे अरे, एई प्लस डी सीला मी बॉक्स केला काय? तरी मला तुम्ही कन्फ्यूज का बरं झाले होते? एकच मिनिट हा, मी पुढच्या स्टेपला आणतो याला. बॉक्स चुकीच्या ठिकाणी गेला. इथं बी सी बार, इथं होता तुमचा डी सी बार. ओके, ए बी बार प्लस बी सी बार झालं. इथं मी बी सी बार लिहितो आणि ईडी बारला इथं आणलं. ठीक आहे, बी सी बार प्लस ईडी बार आणि इथं लिहिला मी डी सी बार. आता याला बॉक्स करतो. बघा रे, आता बी सी बार प्लस ईडी बार. सांगा आता बी सी बार प्लस ईडी बार इथं तरी पण काहीतरी घोळ होतोय का? बी सी कसं काय येतोय? नाही सर, ए बार प्लस ईडी बार प्लस ए घ्यायचं तिथं मला. बी सी ऑलरेडी इकडे घेतलाय मी. इट्स ए बार. ओके, हां आता येईल बघा. डायग्राम ड्रॉ करताना व्यवस्थित केली होती मी. ए बार प्लस ईडी बार, ए प्लस ईडी, याचा आन्सर आला तुमचं एडी. दिस इज अ एडी बार. ओके, यालाही बॉक्स करतो म्हणजे हा एडी बार तुमचा इथं आन्सर असेल, एडी बार. ओके, नेक्स्ट प्लस डी सी बार आणि ए सी बार ऑलरेडी आम्ही पुढे घेतलेला आहे. मग हा ए सी प्लस झाला बघा 2 ए सी. आता डायग्राममध्ये बघा, एडी बार प्लस डी सी बार. एसी बार. यस, एडी बार प्लस डी सी बार हा होईल ए सी बार आणि ए सी बार प्लस 2 ए सी बार हा झाला 3 टाइम्स ए सी बार इज इक्वल टू आर एच एस. ओके, माझ्याकडून तो डी सीला बस राहायला गेला होता आणि मी तुम्हाला ते हे करत होतो. बरं, समजलं का रे? क्वेश्चन येस समजलं? सर. ओके, सिंपल होता. ओके ओके, सो असे काही क्वेश्चन्स असतात बघा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये. ओके, नंबर ऑफ तुम्हाला फक्त काय आहे ते अप्लाय करता आलं पाहिजे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन त्या वेक्टरमध्ये. सो तुम्हाला आन्सर भेटून जातील. ठीक आहे, सो एक 3-4 क्वेश्चन झाले बघा आपल्या आजच्या लेक्चरमध्ये. उद्याचा पार्ट थोडासा थेरॉटिकल वगैरे राहील. आपल्याला थेरम्सचे स्टेटमेंट आणि त्याचे काही प्रॉब्लेम बघायचे उद्या मंगळवार. आणि मग बुधवारपासून आपलं सेक्शन फॉर्म्युला चालू होईल पहिलं. ओके, सो ठीक आहे, थांबूया मग. सगळ्यांना आजचं लेक्चर समजलं आहे? आदित्य, अनिकेत, अंजली, स्नेहा. ओके, अशोक गुलगे नवीन जॉईन आहे वाटतं आज. अशोक, जर तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर आपलं नाव सांगता. त्यानंतर बाळासाहेब मांडगे. तुम्हाला जर माझा आवाज येत असेल तर तुमचं नाव सांगा मला. अशोक गुलगे आणि बाबासाहेब मांडगे. नंदिनी मांडगे. हां, नंदिनी मांडगे. अच्छा अच्छा. हे बघा, तुम्ही त्या ग्रुपला जॉईन झालेत ना आपल्या? ओके, ज्या नंबरने मी तुम्हाला मेसेज टाकला बघा आता नाही का जॉईन होण्यासाठी, जस्ट आपलं मॅथचं लेक्चर चालू व्हायच्या अगोदर, तो माझा पर्सनल नंबर आहे. माझ्या नंबरवर काय करा, तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर पाठवून ठेवा. ओके हो हो. ओके, अशोक गुळगे तुम्ही पण आणि मांडगे तुम्ही पण. त्यानंतर धनश्री कोण आहे? शिंदाडे, ते पण नवीन आहेत. धनश्री शिंदाडे, सेम फॉर यू. माझ्या नंबरला तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, मेल आय डी पाठवून ठेवा. ठीक आहे सर. हर्षल, ओके हां, लगेच लेक्चर संपल्यावर पहिले ते काम करायचं. नेक्स्ट हो. हर्षल शेळके, गणेश दगडे, अक्षदा, मी सोथा, मानसी वाघ, प्रतीक्षा गुंजाळ, प्रतीक्षा मोठे, केतन डांगट, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मोठे, साक्षी साबळे, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, पूजा सौदागर, तन्वी तोरडमल,
ओके, त्यानंतर चंचल मुठे, वैष्णवी पेहरे, त्यानंतर अनुष्का दोंडे आणि थोड्या वेळापर्यंत आपल्यासोबत व्यंकटेश पवार. नको ना बोलू. ठीक आहे, चालेल मग थांबूया. आणि जे न्यू जॉईनर आहेत त्यांनी आपलं पूर्ण नाव, मोबाईल नंबर मला पाठवून